आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. कोल्हापूरचे सुपुत्र, शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल, त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगाल पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांचे दिनांक 4 रोजी वयाच्या 90व्या वर्षी दुःखद निधन झाले. कोल्हापूरच्या लोकांसाठी डी वाय पाटील साहेब हे केवळ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व नसून ते प्रचंड अभिमानाचे स्रोत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाने आपल्या शहराला गौरव प्राप्त झाला आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. शिक्षण क्षेत्र असू दे किंवा सेवेच्या माध्यमातून दूरदृष्टीचे नेतृत्व समाजात एक कसे परिवर्तन घडवू शकते हे त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या या कारकिर्दीमध्ये दाखवून दिलेलं आहे. खूप आनंद या गोष्टीचा होतो की डॉक्टर डी वाय पाटील साहेब हे आमच्या घरचे, खूप जवळचे, माझ्या सासऱ्यांचे आत्तेभाऊ होते आणि खूप चांगलं कौटुंबिक नातं आदरणीय बंटी पाटील साहेब असतील, संजय दादा असतील यांच्याबरोबरच केवळ नाही तर शांतादेवी यांचं आणि माझ्या सासूबाईंचं खूप चांगलं कौटुंबिक रिलेशन आणि त्यामुळं खूप जवळीक आणि खूप दुःख झालं या गोष्टीचं की दादा आपल्यातून गेले. कारण डॉक्टर डी वाय पाटील यांचे जीवन म्हणजे समर्पण, वाढ निश्चय आणि निस्वार्थ सेवेचा एक विलक्षण प्रवास होता. सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण हे सर्वांसाठी किती शक्तिशाली साधन आहे हे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दाखवून दिलं. तसेच त्यांनी त्रिपुरा, बिहार, पश्चिम बंगाल राज्याचे राज्यपाल म्हणून खूप मोठी ख्याती मिळवली आणि कोल्हापूरचा नावलौकिक करून जगासमोर दिला. त्यांच्या या कार्यामुळे कोल्हापूर शहराचे नाव महाराष्ट्रातच नाही तर देश पातळीवर सुद्धा चमकले. त्यांच्या निधनामुळे ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांना झालेल्या दुःखात मी स्वतः सहभागी आहे. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य सहभागी आहेत. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.